पहिल्या बॉलवरती थोडंसं बॅटर बेट झालं होतं, परंतु इथे मात्र एक धाव घेतले गेले. इथे लेग बायची सुरुवात एक धाव आपल्याला पाहायला मिळते पहिल्या बॉलवरती. सध्या तरी जारवाड या संघाचा एक धावेने श्री गणेश झालाय. ते उत्कृष्ट गोलंदाज आहे वैतरणा 11 या संघाचा नामदेव ओल्ले. त्यावेळेस पहिला बॉल सध्या तरी चांगल्या प्रकारे पाहायला मिळतोय. षटकातील पुढील बॉल इथे मात्र हलकाचा कट आहे आणि इकडे मात्र नक्कीच खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इथे मात्र जारवाड या संघाला पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी यावेळेस बॅटचा वरचा कडा घेतला होता थर्डमॅन गलीने. यावेळेस बॉल निघून गेला आणि इथे मात्र 4 धावा मिळतात या जारवाड या संघाला. या 4 धावेनेच सध्या तरी या संघाचा स्कोर बोर्ड जाऊन पोहोचतोय 5 या आकड्यावरती. षटकातील पुढील बॉल नामदेवचा. इथे मात्र नक्कीच वेगाने बॉल फेकी गेला होता. इथे संपर्क करता आला नाही. इथे सध्या तरी डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एक बॉल मागणं ठरला गेलाय. सध्या तरी नामदेव या गोलंदाजा या षटकामधील चौथाच बॉल घेऊन जाईल. षटकातील पुढील बॉल इथे नक्कीच गल्ली पॉइंटला. इथे मात्र झेल पकडला गेला. इथे पहिला धक्का लागतोय जारवाड या संघाला. पहिला विकेट मिळवला आहे वैतरणा 11 या संघानं. परंतु इथे मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतं या जारवाड या संघाचा रविराज. इथे बघूया नामदेव या गोलंदाजाचा षटकातील 5वा बॉल असेल. सध्या तरी न्यू बॅटर सामना करेल या बॉलचा रविराज. इथे नक्कीच रनआउटची संधी आहे. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु इथे नामदेवला बॉलला बरोबर पकडता आला नाही आणि ते इथे अजूनही एक विकेट मिळवता आला असतं वैतरणा 11 या संघाला. इथे एक धाव जोडली जाईल. एक धावाने संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी 6 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. शेवटचा बॉल शिल्लक पहिल्या ओव्हरमधील. इथे मात्र फटका खेळला. इथे मात्र अगदी गॅपमध्ये बॉल आहे. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे. बॉलला उचलेल फेकेल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल झालाय आणि इकडे नक्कीच रन आउट आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच दुसरा धक्का लागला गेलाय जारवाड या संघाला. चांगलेच यावेळेस क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय वैतरणा 11 या संघाकडून. अगदी यावेळेस गॅपमध्ये बॉल होता, परंतु इकडे मात्र एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होता आणि त्या क्षेत्ररक्षकांना मात्र चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करून थ्रो देखील चांगल्या प्रकारे केला आणि थ्रो देखील तो पकडला गेला आणि तिथे मात्र फलंदाज रविराज मात्र इथे रनआउट झालेला आहे. पुन्हा एकदा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय जारवाड या संघाकडून. हनुमंत ओव्हरची समाप्ती झाली. या पहिल्या ओव्हरमध्ये सध्या तरी 7 धावा आपल्याला पाहायला मिळतं या जारवाड या संघाच्या. दुसरा षटक घेऊन येते वैतरणा 11 या संघाकडून चंद्रकांत. इथे मात्र पहिलाच बॉल मात्र मिडोनला ढकलून दिला. एकदा मात्र वेगाने कंप्लीट झाली. या एक धावेने संघाचा धाव स्कोर सध्या तरी 8 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय.
षटकातील पुढील बॉल इथे मात्र पुन्हा एकदा अलकाचा कट, इथे मात्र डॉट बॉल. सध्या तरी या इथे एक समजदारीची फटकेबाजी करावं लागेल जारवडे या संघाला, कारण 2 विकेट सध्या तरी जोडले गेले स्कोर बोर्डवरती. ह्या जोडीला कुठेतरी एक साजेदारी करणं गरजेचं आहे आणि इकडे मात्र अजून एक तिसरा धक्का लागतोय जारवाडे या संघाला. वेळेस बिकट अवस्था सध्या तरी पाहायला मिळते जारवाडे या संघाची. अगदी यावेळेस प्रत्येकी गोलंदाज मात्र यशस्वी ठरत आहे. वैतरणा 11 या संघाच्या पहिल्या ओव्हरमध्ये नामदेव या गोलंदाजाने चांगली कामगिरी केली. त्यानंतर नामदेवच्या पावलावर पाऊल टाकून इकडे मात्र चंद्रकांत देखील चांगली कामगिरी करताना सध्या तरी पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे जारवाडे या संघाकडून सीताराम. षटकातील पुढील बॉल इथे मात्र नक्कीच कव्हरला फटका खेळला, एकदा मात्र वेगाने कंप्लीट झाले. इकडे मात्र क्षेत्ररक्षक विनायकने यावेळेस चांगलं फील्ड करताना आपल्याला पाहायला मिळतं. इथे मात्र थ्रोच देखील चांगला आला आहे. 2 धावा तर मिळतात या बॉलवरती. या 2 धावाने सध्या तरी या संघाचं दाफलक 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. मात्र इथून पुढे या जोडीला धावे मिळवण्याची गरज आहे. इथे मात्र मिस फटका आहे, क्षेत्ररक्षक येतोय आणि इकडे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळते अजून एक जबरदस्त झेल आपल्याला पाहायला मिळाली. अजून एक झटका लागतोय जारवाडे या संघाला. संकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इथे मात्र पहिलाच बॉलचा सामना करतोय संकेत. इथे थोडंसं बॅटर पासून थोडंसं लांब बॉल फेकी केला. इथे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हरची समाप्ती 2 ओव्हरच्या समाप्तीमध्ये आर्यन ग्रुप जारवाडे या संघानं धावसंख्या मिळवली ती मात्र 10. म्हणजेच सध्या तरी खूप कमी स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय जारवाडे या संघाचा. 4 विकेट जोडले गेले स्कोअरबोर्डवरती. इथून पुढे संकेत आणि हनुमंत या दोन्ही बॅटरला कुठेतरी आपल्या संघासाठी योगदान देणं गरजेचं आहे. परंतु इथे हनुमंत आणि संकेत फटकेबाजी करू शकतील का, कारण इथे मात्र वैतरणा 11 या संघाचे चांगल्या प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळते. सध्या तरी या तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि इथे नामदेवचा पहिलाच बॉल मात्र आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. म्हणजे पुन्हा एकदा तिसऱ्या ओव्हरमध्ये चांगलीच कामगिरी पाहायला मिळेल का नामदेवच्या माध्यमातून. इथे सुरुवात चांगली आहे. इथे मात्र नक्कीच हलक्या त्याने पॉईंटच्या दिशेने कटवून दिलाय. कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. इकडे मात्र एकदा मात्र वेगाने कमले दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इकडे नक्कीच चुकीच्या दिशेला थ्रो केलाय आणि इकडे मात्र काय घडलंय नक्कीच क्लॉज डिसिजन आहे. पंचांनी मात्र टी.व्ही. आंबेडकरकडे निर्णय दिला गेला. नक्कीच इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय, परंतु इथे बॅटर शेपमध्ये पोहोचलेला असेल का, इथे मात्र प्रश्नचिन्ह उभा आहे. परंतु लगेचच इथे आपल्याला रिझल्ट देखील कळलं जाईल.
यस, इथे विकेट दिला जाईल. रेषेवरतीच बॅट आहे. बाजूनी मारी पुढील बॉल नामदेव यांचा. इथे मात्र पुन्हा एकदा पुलर लेनचा बॉल होता. इथे मात्र बॅटर हनुमंत यांना कनेक्ट करता आला नाही. इथे मात्र अजूनही डॉट बॉल सध्या तरी पाहायला मिळतोय. अगदी बिकट अवस्था जारवाळे या संघाची झालेली आहे. सध्या तरी 2.3 षटकामध्ये 11 धावा जोडले गेले. 5 विकेट स्कोरबोर्डवरती लागल्या गेल्या. इकडे मात्र अजूनही एक विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे 6वा धक्का लागतोय जारवाडे या संघाला. अगदी यावेळेस जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते वैतरणी 11 या संघाकडून. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय कुणाल. इथे मात्र नक्कीच बॅटर बॅकफुटला येऊन इथे मात्र मारण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु इथे बॉल पायावरती जाऊन आदळला. इथे डॉट बॉल सध्या तरी पाहायला मिळतोय. अगदी कमी स्कोर सध्या तरी पाहायला मिळतोय जारवाडे या संघाचा. षटकातील पुढील बॉल इथे मात्र फुलटॉस बॉल आहे. पुन्हा एकदा हलकाचा कट आपल्याला पाहायला मिळतो. इथे धावा मिळते जारवाडे या संघाला. एकदा मात्र वेगाने कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा कॉल होता, परंतु इकडे मात्र चांगल्या प्रकारे थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हरची समाप्ती आणि या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर सध्या तरी संघाचं धावफलक आर्यन ग्रुप जारवाडे या संघाचं 6 विकेटच्या मोबदल्यात 12 धावा जोडल्या गेल्या धावफलकावरती. म्हणजेच सध्या तरी खूप सर्वाधिक आजच्या दिवसामध्ये कमी स्कोर पाहायला मिळतो या 3 ओव्हरमध्ये. परंतु अजूनही 2 ओव्हर शिल्लक आहे. या 2 ओव्हरमध्ये धावा मिळवण्याची अजूनही संधी आहे जारवाडे या संघाला, परंतु बॅटर मात्र शिल्लक राहिली नाही आहे. इथून मात्र पुढे गोलंदाज सध्या तरी पाहायला मिळते, कारण 6 विकेट जोडल्या गेल्या स्कोरबोर्डवरती. इथे मात्र नक्कीच 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्ग सज्ज झालाय दीपक. इथे मात्र पहिलाच बॉल आणि इथे मिड ऑफला फटका खेळलाय क्षेत्ररक्षक आहे नामदेव. आणि इकडे मात्र जबरदस्त झेल आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि इकडे नक्कीच अजूनही एक विकेट आपल्याला पाहायला मिळतोय जारवाडे या संघाचा. 7वा विकेट जोडला गेलाय स्कोरबोर्डवरती. दीपक यांचा पुढील बॉल इथे हलक्या त्याने खेळून काढलाय. स्क्वेअर इथे मात्र स्क्वेअर लेगला ढकलून त्याला एकदा मात्र वेगाने कंप्लीट झाली. अगदी इथे मात्र एकच धाव जोडली जाईल.
या एक धावेने सध्या तरी संघाचं धावफलक 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. दीपकचा पुढील बॉल. ओहो, इथे मात्र नक्कीच बॅटर संतोषला बेट केला. अगदी बॉल पडल्यानंतर बॉलने भरपूर उसळी घेतली. इथे मात्र पंचाने वन बाउन्स घोषित केला आहे. इथे अजूनही एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. षटकातील अजूनही 3 बॉल शिल्लक. दीपक या गोलंदाजाचा उर्फ यू. पुढील बॉल. ओहो, इथे मात्र बॅटर बीट झालाय आणि कीपर देखील बीट झालाय आणि बॉल अगदी वेगाने पाठीमागे आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु इकडे मात्र शेवटच्या मोमेंटला बॉलला अडवला गेलाय आणि अगदी इथे 2 धावा तर वेगाने कंप्लीट केले. या 2 धावाने संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. षटकातील दीपकचा पुढील बॉल. इथे आडवे बॅटने फटका खेळायचा प्रयत्न झाला होता. इथे मात्र संतोष या बॅटरला या बॉलला कनेक्ट करता आला नाही. अजूनही एक डॉट बॉल सध्या तरी पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल सलग 4थ्या ओव्हरमधील आणि अगदी यावेळेस पुन्हा एकदा चुकीचा बॉल पाहायला मिळतोय. अगदी यावेळेस बॉल मात्र वेगाने निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इथे मात्र नक्कीच 5 धावा जोडल्या जातील स्कोरबोर्डवरती जारवाडे या संघाच्या खात्यामध्ये. या 5 धाव्याने सध्या तरी संघाचं धावफलक जाऊन पोहोचतोय या 20 या आकड्यावरती. अगदी वेळेस दीपकने वेगाने बॉल फेकी केला होता, परंतु इथं विकेट किपरला बॉल अडवता आला नाही. खूप वेगाने बॉल निघून गेला आणि ते 5 धावा सध्या तरी मिळत आहे जारवाडे या संघाला. शेवटचा बॉल शिल्लक आहे 4थ्या ओव्हरमधील. सध्या तरी सामना करतोय संतोष. ओहो, इथे मात्र थोडंसं गती कमी आपल्याला पाहायला मिळाली. इथे मात्र ओव्हरची समाप्ती. अगदी यावेळेस स्लो बॉल फेकी केला होता दीपक या गोलंदाजानं. सध्या 4 ओव्हर संपुष्टात आल्या आणि 20 धावा सध्या तरी पाहायला मिळत आहे या जारवाडे या संघाच्या. खूप कमी स्कोर आहे सध्या तरी जारवाडे या संघाचे, परंतु इथे जबरदस्त चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली वैतरणी 11 या संघाकडून. परंतु इथे अजूनही शेवटचा 1 ओव्हर शिल्लक आहे आणि तो शेवटचा ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय सुरेश. अगदी यावेळेस सुरेशचा पहिलाच बॉल घेऊन जातोय. सुरेश यावेळेस सामना करेल हनुमंत. ओ, यावेळेस कव्हरला फटका क्षेत्ररक्षक आहे आणि यावेळेस जबरदस्त अजून एक झेल पाहायला मिळते. इथे मात्र विकेट मिळतोय वैतरणी 11 या संघाला. अगदी यावेळेस गंगारामने जबरदस्त झेल पकडले गेले. षटकातील पुढील बॉल. इथे मात्र ग्राउंड फटका सध्या तरी पाहायला मिळतोय, परंतु इकडे मात्र चांगलं फील्ड आपल्याला पाहायला मिळतोय सुरेशच्या माध्यमातून. इथे मात्र डॉटच बॉल. सध्या तरी सुरुवात चांगली आहे या ओव्हरमध्ये सुरेश या गोलंदाजाची. हो, इथे मात्र फटका खेळला आहे क्षेत्ररक्षक मिडॉपमधून येतोय. उचलेल फेकेल तोपर्यंत एकदा मात्र वेगाने कंप्लीट झाली. या 1 धाव्याने संघाचं स्कोरबोर्ड सध्या तरी 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. षटकातील अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत सुरेशच्या गोलंदाजाचा. बॅटर संतोष यावेळेस पुरेपूर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतो. इथे मात्र कव्हरला फटका खेळला आहे क्षेत्ररक्षक आहे शांताराम. यावेळेस बॉलला अडवेल उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावा मात्र वेगाने कंप्लीट झाल्या. या 2 धाव्याने तर संघाचं स्कोरबोर्ड आर्यन ग्रुप जारवाडे या संघाचं जाऊन पोहोचतोय 8 गडी बाद 23 या आकड्यावरती.
सुरेशचा पुढील बॉल इथे मात्र पुरेपूर बॅटर जोरदार मारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु इथे बॅट वरती बरोबर बॉट कनेक्ट होत नाही. इथे मात्र अजूनही एक धाव जोडली जाते आणि इथे इकडे मात्र थोडंसं विनायक कडून थोडंसं मिसफिटिंग पाहायला मिळालं, म्हणजेच अजूनही एक धाव काढली गेली आणि 2 धावा जोडल्या जातील या बॉलवरती. 3 धावा जोडल्या जातील या बॉलवरती. अगदी 2 धावा वेगाने पळून काढल्या होत्या. एक शॉर्ट रन आहे नक्कीच. इथे मात्र 2च धावा जोडले जातील. एक शॉर्ट रन दिला गेलाय पंचांच्या माध्यमातून. षटकातील पुढील बॉल इथे हलकाचा पॉईंटच्या दिशेने कटवून दिलाय क्षेत्ररक्षक आहे गंगाराम. यावेळेस चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. ओव्हरची समाप्ती 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर आर्यन ग्रुप जारवाड या संघानं धावसंख्या मिळवली ती मात्र 27 धावांचं लक्ष ठेवलंय. खूप सर्वाधिक कमी स्कोर आजच्या दिवसाला सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय जारवाड या संघाचा. इथे मात्र वैतरण 11 या संघाला 27 धावांचं आव्हान ठेवलं गेलं आहे. धरून बॅट उभा राहिलाय मारा या शॉट. इथे मात्र आपण पाहू शकाल सध्या तरी चालू असलेला सामना वैतरणा 11 वर्सेस आर्यन ग्रुप जारवाड. या ठिकाणी जारवाड या संघानं 30 बॉलचा सामना केला आहे आणि मात्र 26 धावा मिळवला आहे. म्हणजेच वैतरणा 11 या संघासमोर 57 धावांचं लक्ष आहे. इथं 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत वैतरणा 11 या संघाकडून नामदेव आणि संतोष. त्यानंतर यापुढील सामना आपण पाहू शकाल आजच्या 7व्या दिवसाला सुरुवात झाली आणि या 7व्या दिवसामधील 4था सामना. एके बाजूला श्री गणेश बोर्ली विपक्ष संघ आहे विघ्नहर्ता मानवेडा. दोन्ही संघांना विनंती आहे आमच्या समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे आणि लगेचच इथे मात्र या 4थ्या सामन्याचा टॉस केला जाईल आणि हा सामना संपल्यानंतर लगेचच आपल्याला तो सामना देखील पाहायला मिळेल. तर दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे टॉससाठी आमच्या समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे. त्यानंतर आपल्या 11 खेळाडूंच्या ID कार्ड सहित आमच्याशी संपर्क साधायचा आहे. दोन्ही संघांना विनंती असेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला सामना वैतरणा 11 वर्सेस जारवाड. 27 धावांचं लक्ष. हो इथे पहिलाच बॉल फुलटॉस बॉल. इथे मात्र बॉलला फेकून दिला स्टेट डायो 6 धावेसाठी. पहिल्या बॉलवरती मात्र षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. या 6 धावेने मात्र श्री गणेश झाले वैतरणा 11 या संघाचा. इथे मात्र व्हाईट बॉल सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त एक धाव मिळते. या एक धावेने संघाचा स्कोरबोर्ड सध्या 1 ने वाढते 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. इथे मात्र पुन्हा एकदा फुलटॉस बॉल आहे. इथे मात्र मिड विकेटला फटका खेळलाय क्षेत्ररक्षक नाही. या बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. म्हणजे अजूनही एक चौकार आपल्याला पाहायला मिळतो या ओव्हरमध्ये. संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी जाऊन पोहोचतोय 11 या आकड्यावरती.
षटकातील पुढील बॉल. ओहो, इथे मात्र पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न झाला होता. खूप उंचावरती यावेळेस बॉल आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु इथे फिल्डर मात्र बॉलपर्यंत पोहोचू शकला नाही. आणि इकडे मात्र नक्कीच चांगली रनिंग बिटवीन आपल्याला पाहायला मिळते. 3 धावा तर काढल्या गेल्यात. षटकातील पुढील बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला फटका. क्षेत्ररक्षक आहे, इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. इकडे मात्र 4 धावा आल्यात. या 4 धाव्याने सध्या तरी संघाचं स्कोर बड वैतरणा इलवड या संघाचं जाऊन पोहोचतोय 18 आकड्यावरती. आता मात्र समीकरण येऊन पोहोचलंय. 26 बॉल आणि 9 धावा. सध्या तरी अजूनही या ओव्हरमधील गोलंदाजाचे 2 बॉल शिल्लक आहे. हनुमंत या गोलंदाजाचा इथे मात्र पुन्हा एकदा फटका खेळला आहे. कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं मिसफिल्डिंग सध्या तरी पाहायला मिळतोय. 2 धावा तर काढल्या गेल्या आहेत. या 2 धावाने संघाचं धावफलक 20 आकड्यावरती. 7 धावांची आवश्यकता. ते मात्र पुन्हा एकदा फटका खेळला. इथे बॉलला अडवला गेलाय. इथे धाव काही घेतली गेली नाही. सध्या तरी डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर वैतरणा इलेव्हन या संघाची 20 धावा तर जोडले गेले. अजूनही 7 धावांची गरज आहे विजय होण्यासाठी वैतरणा इलेव्हन या संघाला. परंतु इथे सध्या तरी गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला आहे जारवाडे या संघाकडून सीताराम. परंतु इथे भरपूर बॉल शिल्लक आहेत आणि धावा मात्र विजय होण्यासाठी 7च लागत आहे वैतरणा इलेव्हन या संघाला. दुसऱ्या ओव्हरचा पहिलाच बॉल आणि ते मात्र पहिल्याच बॉलवरती जोरदार प्रहार. बॉलला फेकून दिलंय फाईन लेगला. बॉल निघून चाललाय वाई सपार. इथे मात्र सामना बरबरी सुटतोय. तर मात्र 1 धावांची आवश्यकता. त्यानंतर यापुढील सामना आपण पाहू शकाल. आजच्या 7व्या दिवसामधील सामना क्रमांक 14. एके बाजूला श्री गणेश बोर्ली तर दुसऱ्या बाजूला विघ्नहर्ता मानवेडा. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे टॉससाठी आमच्या समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे. इकडे मात्र आपल्याला पाहू शकाल वैतरणा इलेव्हन या संघाने विजय मिळवला आहे. विजय झालेल्या संघाचं अभिनंदन. पराभूत झालेला संघ आहे आर्यन ग्रुप जारवड. पराभूत झालेल्या संघाचं गोड गोड कौतुक केलं जाईल, कारण इथे मात्र जारवड या संघाची बिकट अवस्था झाली होती.